की ज्या लोकांच्यावर माझ्या मान खटावच्या मातीनं जिल्ह्यानं प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली आणि जरा वाईट वाटायला लागलं की हा असं काय करतोय, हा सामान्य कुटुंबातला आहे, साधा माणूस आहे, रेशनिंग दुकानदाराचा पोरगा आहे, हे कसं काय आमदार होऊ शकतो. आमदार झालो हे 10 वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी. 10 वर्ष गेली आमदार झालं, आता आमदार झालो मान्य झालं, आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत आहे अजून पण नाही. पण यांना माहिती आहे डॉक्टर साहेब आज तागायत सगळ्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केली असेल, पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या आहे कधी पवारांच्या पुढे झुकणार नाही आणि कधी झुकणार नाही. माझं राजकारण संपलं तरी चालेल, कधी झुकलो नाही त्या बारामतीच्या पुढे. जर मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो ना तर माझं आमदारकी सोपी झाली असती, माझी आमदारकी सोपी झाली असती, पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसतं, आपल्या शेतात पाणी आलं नसतं. जर मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माझ्या मानखटावच्या मातीत पाणी आलं नसतं. माझ्या भागात आज जी विकासाची गंगा वाहते ती कधी वाहिली नसती, कारण बारामतीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय माझ्या हातात काय राहिलं नसतं. हा एकमेव गडी आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही. दुःख ह्याचं आहे डॉक्टर साहेब, दुःख बाकी काही नाही आहे, दुःख या गोष्टीचं आहे. माझा विरोध त्यांना नाहीच आहे आणि बारामतीला तर बिलकुल नाही, पवारालाही नाही. माझा विरोध आहे ज्यांनी या माझ्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं ना, ज्यांनी माझ्या मायमाऊलींचा आजपर्यंत पाण्यासाठी तडपडायला लावलं, माझ्या शेतकरी बांधवांना तडपायला लावलं, माझा विरोध त्यांना आहे. ज्यांनी माझ्या मातीत पाणी यायला विरोध केला त्यांना माझा विरोध आहे. माझी दुश्मनी कुणाशी आहे? ज्यांनी या मातीला पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवलं त्यांच्याशी आहे. माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाशी नाही. काय माझं काय त्यांची मुलगी मी पळवून आणली का माझी त्यांनी नेली, काय संबंध आहे माझा त्यांचा? काही संबंध नाही. माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानाची आहे. आज माझी इथं बहीण अभिमानानं पाण्याकडे बघते आणि सांगते हे पाणी आमचं आहे, आमच्या शेतामध्ये आहे. आता जाण का कुठं टँकर आणायला, टँकर येईल का दारात? आता येईल टँकर दारात. आज माझ्या मायमाऊलीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, आणि हा आनंद कमवण्यासाठी जयकुमार गोरेनं संघर्ष केलाय, अनेकदा जेलमध्ये गेलाय, पण माझ्या मायमाऊलीचं दुःख हलकं करण्यासाठी गेलाय, बाकी कुठलं काम नव्हतं माझं. मी व्यक्तिगत कामासाठी काही कुणाकडे गेलो नाही. माझ्या व्यक्तिगत कामासाठी माझा संघर्ष झाला नाही. माझा संघर्ष झाला तो आमच्या या मानखटावच्या मातीचा सन्मानाचा संघर्ष झाला. माझ्या जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा संघर्ष, दुष्काळी भागासाठी माझा संघर्ष झाला. त्यामुळे हा संघर्ष आपण सगळ्यांनी उभा केलाय आणि हा उभा करत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. हा जयकुमार गोरे मंत्री झाला, आमदार झाला तर तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी तुमचा भाऊच आहे. मी कायम सांगत आलो की मंत्रीपद भाऊ खूप आशास्वत असते. वाटलं का नाही तुम्हाला तुमच्या भाऊचं मंत्रीपद जातं का नाही? आली का नाही शंका तुम्हाला? आली का नाही? सगळ्या बसलेल्या माणसाला शंका आली का नाही? सांगा, आली का? हे जाईल राहील हा विषय भाऊ वेगळा आहे, पण ज्या भाऊच्या मागे जी भाऊ पदवी लागली ते कोण काढू शकतं का?